2 लाख हुंडा दिला होता मी त्या नवऱ्याले, त्या बापानं. हा, आणि एवढं मोठं कोटं गेलं बा, एवढं मोठं सोनं दिलं तर त्या गळ्यावर कानात. आणि हे 2 टपरं राहिले त्या गळ्या. हा, विकून खाल्ले काय तिकडं दारू पे. हा, 2-2 एसट्याचं घेऊन आलता लग्नामध्ये. हो, आणि कोटं टाकलं बा एवढं सोनं, मोडून खाल्लं काय तिकडं दारूच्या दुकानात. किती लागलं बा तुले बाले? नवरा दारू घी पेते का? हा, नाही हो माय, नाही पेत ना दारू. तिकडे मारतोय असं खूप जोर जोरानं. हो, नाही मारत हो आई मला. हा, एवढं मोठं मारलं. आणि बरं झालं हे एकदम डोळा नाही एकदम फुटला तर बाहेर नाही आला. हा, खरं आहे खात असं ना बाई तुझा नवरा. पाहायला आला तर लय चांगलाच दिशे टापटीत. हा ना, आता हे असा निघला बेवड्या वानाचा. हा, 6 वाजताच्या अंदर घरी बोलवत जाय. चालतं काय तू माझ्या गावले आता? एवढं लागलाय तर चाल, लेकरायला टाकून दे, त्याला ठेवून दे. अहो नाही ना आई, माझे लेकरं तर लेकरं शाळेचे आहे. आणि या झाडा झुडपायचं कसं करू? हे जेवढे मोठे झाडं आहे माझ्या घरी, त्या झाडाला पाणी कोण टाकलं? तू एवढ्या मोठं त्या जीवाचं नाही पाहत ना, तू त्या झाडाझुडाचं पाहतं काय हो लेकराचं? लेकरं टाकून दे, पाहत बसन तो लेकरायला. चाल, मी चालली आता, नाही तर त्या घरी पुन्हा मी येणार नाही. अहो माझी झाडं वाळेन ना. झाड आहे इकडं काय पाहतो तू? तू आपल्या जीवाकडे पाय ना. चाल, मी तुला चांगलं करतो दवाखान्यात नेऊन. येऊच नाही देत तुला इथं, ठेवून दे तुझे लेकरं आणि जाऊ दे त्याच्या मागं लावून देते. आणि ह्या घराकडं पाहतं, त्या झाडाझुडाकडे पाहतं. आपल्या जीवाकडे पाहा ना तू, नाही तर त्या घरी पुन्हा मी कधी येणार नाही. पाहिले आलता बाहेर तर सुद्धा बुटाच होता बो जसा. हां, 40,000 पगार सांगे. हा, कुठं गेला पगार आता? का टोपली उचलायला जाते काय तर का ना? हां, हे एवढं मोठं बाई, हे एवढंसं घर 2-3 वर्षापासून पाहतो तर सारखंच घर आहे. हां, मारतं पगार आहे म्हणून सांगे. हां, म्हणून काढलं काय नोकरी नाही तर टोपली उचलायला तर जात असन. अव ऑफिसमध्ये दारू पिऊन बेवडा पिऊन त्या टेबलावर झोपून राहत होता. जशाल तसंच तर घर आहे बापा, काहीच तर नाही झालं अजून, टाईल नाही काही नाही. हे असं भाईचा पगार सांगत होता. काढलं असं त्याले, बेवडा पिऊन झोपून राहील तर कोण ठेवते वर्षा माणसाईले? त्या नोकरीहून काढलं, आता जाते शेणाचे बुटा बुटा ती जसा ड्युटीवर आलता तिथं पाहाले मग जसा काय हाताने घड्याळ मार टोपले उचलायला जात असन. टोपले सुचलायला जाते आता. हो, मार पगार सांगे 40-50 हजार. काय करतं माझ्या नशीब सारा फुटकं निघालं. निघा बेवडावानाचा भेटला मला. 2 लाख हुंडा दिला होता मी त्या नवऱ्याले, त्या बापानं. हा, आणि एवढं मोठं कोटं गेलं बा, एवढं मोठं सोनं दिलं तर त्या गळ्यावर कानात. आणि हे 2 टपरं राहिले त्या गळ्या. हा, विकून खाल्ले काय तिकडं दारू पे. हा, 2-2 एसट्याचं घेऊन आलता लग्नामध्ये. हो, आणि कोटं टाकलं बा एवढं सोनं, मोडून खाल्लं काय तिकडं दारूच्या दुकानात. हा, आणून टाकते का नाही तर सारा तुले हे करते, मारते का काय होते तर. चाल, तुले आता घेऊनच जातो मी माझ्या घरी. पोचतो तिकडं, राहू दे लेकरायला त्याच्या इथं. जास्त दारू पेतच नाही ना. आणि मित्रासंग जास्त राहू नको देत जाऊ. 8 वाजताच्या अंदर बोलवत जाय. हां, आणि घरात घे आणून टाकते का नाही खाले प्याले? काय खाता? कधी कधी आणते. हो, कधी कधी नाही आणत. चाल, ह्या लेकरायला टाकून दे आणि मी तुला 6 महिने आता माझ्याच घरी नेऊन पोचतो. जाऊ दे त्याला, शेकू दे चांगली त्याची. अहो नाही ना आई, मी तुझ्या घरी येऊन बसली तर माझ्या लेकराची शाळा बुडन ना. घरात आणून बाई मग अजून त्या तिले दुसरीले घेऊन येईन ना घरी. मग काय करशील? मला बाहेर काढलं म्हणजे असा कसा काढन? पहिली बायको होस तू, 2 लेकरं आहे तुले त्याच्या पोटचे. असा कसा काढन? मी हा त्या पाठीशी. अव आई, नवरे उशा पैशातले नागोबे राहते म्हटलं. अहो ते राहू देणार आले तर मा पाचोय पोरी साजऱ्या पडल्यावर कसं तू नशीब होतं व या बेवड्याच्या घरात पडली सची. हां, एक इंजिनियर आहे, एक डॉक्टर आहे, एक प्रिन्सिपल आहे शाळेचा, एक कॅशियर आहे, एक कंपनीत आहे. आणि तूच नशीब कसं होतं व ह्या बेवड्याच्या घरात अशी पडली. हां, कोणतं नशीब होतं तू अशा घरात येऊन पडलीस? येऊ दे त्याची आता चांगली सटक काढतो. दारू डोके झाले गेला काय? आता गेला असं डोके झाले, करीना कराले तिकडे. हो, चाल आता मी तुला घेऊनच जातो. चाल लवकर कर तयारी आता. चाल चाल, तुला तयारी कर, घेऊनच जातो आता. पाठवतच नाही याच्या घरात आता बेवड्याच्या. चल
चल कर बरं तयारी. ना याच्या घरी पाठवतच नाही.